नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती सध्या मी आपल्याला एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे एका हुकुमाचा. लेखिका आहेत मानसी तामनकर. श्रोते हो, या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की रघुवीर उपाध्ये हा एक यशस्वी नाटककार लेखक आहे आणि तो त्याच्या नवीन नाटकाच्या लेखनासाठी पुण्याजवळील एका फार्म हाऊसवर आपल्या कुटुंबासह राहायला गेलेला आहे. तेथे एके दिवशी अचानक त्याच्यावरती संकट कोसळतं. त्याचा विश्वासू नोकर कांचा आणि त्याचा आवडता कुत्रा टायगर हे दोघेही नाहीसे होतात. त्याच्या घरातून त्याच्या 2 बंदुका चोरीला जातात आणि त्याचा टेलिफोन आणि त्याची कार ही नादुरुस्त केली जाते. या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेले रघुवीर उपाध्ये आणि त्याचे कुटुंब तेथून पळून जाण्याच्या विचारात आहे. इथे दुसरीकडे मुंबईत एक पूर्वीचा नावाजलेला गुंड मोहिनीराजन मुदलियार हा आता त्याचे सगळे गैरधंदे सोडून एक सुरक्षित शांततेचं जीवन जगत आहे. परंतु त्याच्या पैशाची गुंतवणूक करणारा त्याचा वकील ॲडव्होकेट बानी हा आत्महत्या करतो आणि त्यामुळे मोहिनीराजनला समजतं की ॲडव्होकेट बानी यांनी त्याचे 8 कोटी रुपये उडवलेले आहेत. यामुळे मोहिनीराजन अस्वस्थ होतो. 8 कोटी रुपये कुठल्याही परिस्थितीत कमवायचे या भावनेतून तो एक मोठा गुन्हा करण्यासाठी सज्ज होतो. यासाठी तो त्याचा पूर्वीचा साथीदार रहमत खान याला बोलवून घेतो आणि त्याला सगळी योजना समजावून सांगतो आणि त्याला 2 ते 3 धडाडीचे शरीर यष्टीने ताकदवार असे गुंड शोधायला सांगतो. त्याप्रमाणे रहमत खान त्याच्या माहितीतील जुळे भाऊ वैण बिल्ला आणि किटी यांना निवडतो आणि त्यांना मोहिनीराजनकडे घेऊन येतो. परंतु रहमत खान जेव्हा मुंबईत एअरपोर्टवरती आलेला असतो त्यावेळेला CBIचे एक चतुर धडाडीचे इन्स्पेक्टर इनामदार व त्याचे सहकारी सब इन्स्पेक्टर काटदरे हे रहमत खानला आणि मुदलियारला भेटताना पाहतात. त्यावरून त्या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी ते सुरू करतात. इथे मोहिनीराजन मुदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना त्यांचा प्लॅन समजावतो आहे. तो शहरातील अब्जाधीश बलवंतराय ठकराल याच्या मुलीचं मिनू ठकराल हिचं अपहरण करून खंडणी मागण्याचा त्याचा कट रचतो. मोहिनीराजन मुदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना कटात सामील करून घेतो. या कटाचा एक भाग म्हणून तो पुण्याजवळील पिरंगुट येथील एका फार्म हाऊसवर या किडनॅप केलेल्या मुलीला ठेवायचं ठरवतो. या सगळ्या गुन्ह्यामध्ये तो प्यादा म्हणून एक प्रतिथयश लेखक नाटककार रघुवीर उपाध्ये याचा वापर करण्याचा ठरवतो. या सर्व प्लॅननुसार तो त्या मुलीचं अपहरण करतो. तसेच त्याच्या माणसांकरवी तो आता रघुवीर उपाध्ये याच्या फार्म हाऊसवर त्यांनी कब्जा मिळवून त्यांच्यावरती आपली पकड जमवलेली आहे. रघुवीर उपाध्ये व त्याच्या पत्नी व छोट्या बाळाला एका स्टडी रूममध्ये बंद करून ठेवतात. तसेच बिल्ला त्याच्या नोकराचा खून करून त्याला पुरून टाकतो आणि कुत्र्याला देखील मारून त्याला पुरून टाकतो. आपला प्लॅन व्यवस्थित चालला हे पाहण्यासाठी मोहिनीराजन मुदलियार हा देखील आता फार्म हाऊसवर आलेला आहे आणि तो रघुवीर उपाध्ये याची भेट घेऊन त्याला आपला प्लॅन सांगतो आणि बलवंतराय ठकराल याची भेट घेऊन त्याला काय सांगायचंय हे समजावून सांगतो. आणि मोहिनीराजन याच्या सूचनेनुसार रघुवीर बलवंतराय ठकराल याला भेटलेला आहे. त्याला सर्व परिस्थिती सांगून 8 कोटी रुपयाच्या बँकच्या हुंड्या देण्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता
बलवंतराय ठकराल यांनी इन्स्पेक्टर इनामदारांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना सर्व माहिती देऊन शोध घेण्याची त्यांनी विनंती केलेली आहे. त्यानुसार इन्स्पेक्टर इनामदार, सब इन्स्पेक्टर काटदरे, सब इन्स्पेक्टर सहाय आणि स्टाफ हे सगळेजण आता अपहरणकर्ते यांच्या शोधात गुंतलेले आहेत. आता तपासादरम्यान इन्स्पेक्टर इनामदार यांना समजलेलं आहे की या सर्व कटामागे मोहिनी राजन आहे. त्याच्या तपासासाठी ते स्वतः आणि सब इन्स्पेक्टर काटदरे, सहाय हे सर्व ऑफिसर्स आता मोहिनी राजन आणि त्याची टोळी याच्या मागे लागलेले आहेत. इथे रहमत खान याला त्याच्या आईची सतत आठवण येत असल्याने तो फार्म हाऊस सोडून दूरवर असलेल्या एका टेलिफोन बूथमधून आईची तब्येत विचारण्यासाठी नर्सिंग होममध्ये फोन करतो, पण त्याला त्याच्या आईचं निधन झाल्याचं कळतं आणि तो विमनस्क अवस्थेत आता फार्म हाऊसवर परत आलेला आहे. आणि आता काटदरे फार्म हाऊसवर जाऊन बाह्य पाहणी करून आलेले आहेत आणि तसा रिपोर्ट त्यांनी इन्स्पेक्टर इनामदारांना दिलेला आहे. तसेच रघुवीर उपाध्येने मुंबईत त्याला मिळालेल्या हुंड्यांमधून 3,80,00,000 रुपये कॅश केलेले आहेत आणि तो आता वेगळ्या नावाने एका हॉटेलमध्ये राहिलेला आहे. आणि आता रहमत खान विमनस्क अवस्थेत फार्म हाऊसवर परत आलेला आहे आणि तो बिल्लाला एक सणसणीत धमकी देतो आणि त्याला गप्प राहायला सांगतो आणि अंजली उपाध्ये हिला विनंती करतो की ती त्याला त्याच्या कामात मदत करेल. यानंतर किटीने आता रघुवीर उपाध्येचा नोकर कांच्या जिथे पुरला होता ती जागा शोधून काढली आणि त्याचा मृतदेह उकरून काढून तो आता तिने बिल्लाच्या रूमच्या बाहेर ठेवलेला आहे. त्याला मीनू धडपडते आणि मोठमोठ्यांनी ओरडायला लागते. ते प्रेत पाहताच बिल्ला प्रचंड घाबरतो आणि बिल्ला आणि मीनू ठकराल हिला मोठा धक्का बसतो आणि हे पाहून किटीला अत्यंत समाधान होत असते. आणि आता मोहिनी राजन मुदलियार हा मुंबईला खंडाळ्याहून पळून आलेला आहे आणि तो वर्सोवा येथील एका हॉटेलमध्ये राहत आहे. त्याच हॉटेलमध्ये बलवंतराय ठकराल यांनी दिलेले पैसे घेऊन रघुवीर उपाध्ये हा देखील आलेला आहे. परंतु मोहिनी राजन याच्या छातीत दुखत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करून तो पैसे घेऊन आता परदेशात पळून जाण्याचा प्लॅन रचत आहे. हे पैसे घेऊन जाण्यासाठी तो रघुवीर उपाध्ये याच्या हॉटेलच्या रूमवरती येतो आणि तिथेच त्याला सिव्हिअर हार्ट अटॅक येऊन तो खाली कोसळतो व त्याचे प्राण जातात. ही माहिती रघुवीर उपाध्ये आता हॉटेल आणि पोलिसांना देतो. आणि इकडे फार्म हाऊसमध्ये आपल्या खोलीच्या दरवाजाशीच प्रेत पडलेलं पाहून मीनू ठकराल अस्वस्थ होते आणि मोठमोठ्याने ओरडायला लागते. तो आवाज ऐकून फार्म हाऊसच्या बाहेर पहारा देणारे, लक्ष ठेवणारे पोलीस जागरूक होतात आणि त्यातील पोलीस हवालदार देसाई हे आडोसा घेऊन पुढे जायला निघतात. त्याच वेळी मीनू ठकराल घाबरून वेडीवाकडी ओरडत फार्म हाऊसच्या बाहेर पडते आणि धावत ती मुख्य गेटकडे यायला लागते. वाटेत लपून बसलेले देसाई तिच्या समोर येतात आणि ते तिला गेट जवळ जायला सांगतात, जिथे CIDचे अधिकारी काटदरे बसलेले आहेत. देसाई अचानक उभे राहिलेले आहेत आणि ते पाहून रहमत खान अस्वस्थ होतो आणि तो नकळत आपल्या रिव्हॉल्व्हरचं ट्रिगर दाबतो आणि देसाईंचा वेध घेतला जातो आणि देसाई जागच्या जागी कोसळतात. यामुळे रहमत खान आता अस्वस्थ झालेला आहे आणि त्याला आता समजलेलं आहे की आता पोलीस आपल्याला सोडणार नाहीत आणि आपला आता शेवट जवळ आलेला आहे. इकडे मीनू ठकराल ही सुरक्षितपणे काटदरे यांच्याजवळ पोचलेली आहे आणि काटदरेने तिला हवालदार कांबळे यांच्यासोबत पुणे CIDच्या ऑफिसात सुरक्षेसाठी पाठवून दिलेलं आहे. फार्म हाऊसमध्ये
किटी, बिल्ला आणि रहमत खान यांच्यात पळून जाण्याबद्दल आता वाद निर्माण झालेला आहे आणि अंजली उपाध्ये आणि तिच्या लहान बाळाला ढाल म्हणून वापरायचा उपाय किटी सांगते. यावर अहमद खान त्याला विरोध करतो. काटदरे आणि कांबळे आता फार्म हाऊसच्या बाहेर दबा धरून बसलेले आहेत आणि आता या कथेचा पुढचा भाग. फार्म हाऊसच्या आत वेगळंच नाटक घडत होतं. बिल्ला आणि किटी रहमत खाननं ताणलेल्या पिस्तुलाकडे रोखून पाहत होते. तुझं डोकं तर फिरलेलं नाही ना? बिल्ला गुरगुरला. अंजलीला बरोबर नेण्यानं आपला जीव वाचणार आहे. जर तिच्याशिवाय आपण इथून बाहेर पडलो तर बाहेर आपल्या शिकारीसाठी टपून बसलेले ते पोलीस आपल्याला तिघांना पाहताच गोळ्या घालतील. तुझ्या डोक्यात शिरत नाही कसं ते? अंजलीला बरोबर घेऊन जाऊया, आपल्या सगळ्यांचे प्राण वाचतील. कुठपर्यंत वाचतील? रहमत खाननं थकलेल्या स्वरात विचारलं. मिसेस उपाध्यांना आपल्या बचावासाठी बरोबर घेऊन पळून जाण्यानं आपण अधिकच संकटात सापडू. मिसेस उपाध्यांना कदापि बरोबर नेता येणार नाही. आम्ही इथून निघू ते अंजलीला बरोबर घेऊनच, नाहीतर आम्ही इथून निघणार नाही, किटी निर्णायक स्वरात म्हणाली. मूर्ख, बेअक्कल मुली, जसं मी म्हणेन तसंच तू इथून जाशील, संतापलेल्या स्वरात रहमत खाननं दरडावलं. तुम्हा दोघांच्या वाटेल तशा वागण्यानं मी वैतागलोय. मी माझं सगळं हरवून बसलोय. आता हरवण्यासारखं माझ्याकडे काही राहिलेलं नाही. तरी मी तुम्हाला वॉर्निंग देतो की जर तुम्ही माझं ऐकलं नाहीत तर मात्र मी तुम्हाला दोघांना खलास करीन. रहमत बोलत होता इतक्यात रघुवीरच्या कारचे हेडलाईट खिडकीच्या पडद्यावर पडले. रहमत खान झटकन खिडकीकडे वळला न वळला तोच किटीनं एकदम त्याच्यावर झेप घेतली. किटीच्या अचानक हल्ल्यानं बेसावत असलेला रहमत खान मागच्या मागे धडपडला. त्याच्या हातातलं पिस्तूल खिडकीच्या जवळ उभे असलेल्या बिल्लाच्या पायाजवळ पडलं. क्षणार्धात किटीनं ते पिस्तूल उचललं. किटीनं क्षणात पिस्तूल रहमत खानच्या छातीवर रोखलं. हे खेळणं आता माझ्याजवळच राहील. किटीचा स्वर विषारी झाला होता. तुला माझ्या इशाऱ्यावर चालावं लागेल. जर नाही चाललास तर पिस्तुलात आहे तेवढ्या सगळ्या गोळ्या तुझ्या छाताडावर झाडीन. धमकी देता देता किटीनं दिवाणखान्यातला दिवा झटकन बंद केला. आपल्या 118 मधून बाहेर पडणाऱ्या रघुवीरकडे बिल्ला एकाग्र नजरेने पाहत होता. हा तर उपाधी आहे, तो म्हणाला. तू त्याच्यावर लक्ष ठेव, किटी तीव्र स्वरात म्हणाली. त्यानं तुला पाहता कामा नये. तू पिस्तूल माझ्याकडे दे. किटीनं आपल्या हातातलं पिस्तूल बिल्लाच्या दिशेने भिरकावलं. पिस्तूल त्यानं अलगद झेललं. पिस्तूल घेऊन बिल्ला खिडकीच्या पडद्यामागे सरकला आणि पडदा किंचित दूर करून रघुवीर उपाध्यायच्या हालचाली निरखू लागला. रघुवीर स्तब्ध उभा राहून फार्म हाऊसकडे पाहत राहिला. त्यानं पडद्यामागे उभ्या असलेल्या बिल्लाला पाहिलं होतं. मी एकटाच आहे, रघुवीर मोठ्याने म्हणाला. आणि तुम्हाला हवी होती ती रक्कम मी आणलेली आहे. मी तुला पाहिलंय, खिडकीच्या पडद्यामागून बिल्ला मोठ्यानं ओरडला. आणि माझ्या पिस्तुलाच्या रेषेत तू आहेस. सरळ पैसे घेऊन आत ये. रघुवीरनं बॅगा खिडकीतून बाहेर ओढून काढल्या आणि एक एक बॅग उचलून त्यानं आणली आणि वरांड्यात ठेवली. त्याला आत येऊ दे, बिल्लानं किटीला म्हटलं आणि तो पुन्हा खिडकीच्या बाहेर पाहू लागला. किटी खोली बाहेर आली. मधला पैसे ओलांडून तिनं वरांड्याचं दार उघडलं. रहमत खान भिंतीला टेकून शांत उभा होता, अगदी निश्चल. तो संधीच्या शोधात होता. त्याची भेदक नजर संपूर्ण दिवाणखान्यात बिरबिरत होती. ज्यानं प्रहार करता येईल अशा वस्तूचा शोध त्याचे डोळे घेत होते. रहमत खानच्या उजव्या बाजूस काही अंतरावर एक तिपाई होती. त्या तिपाईवर जवळजवळ पाऊण फूट उंचीचा ग्रीक योद्धाचा ब्रॉन्झचा पुतळा होता. रहमत खान हळूहळू सरकत त्या तिपाईपाशी आला. रहमतचं सरकणं, त्याची हालचाल बिल्लाच्या लक्षात आली. तो कुत्सितपणे हसला. तुला तुझा जीव हलवायचा असेल तर हालचाल कर, बिल्लाच्या आवाजात उपहास होता. हालचाल करण्यासाठी माझ्या हातात काय आहे? जीव गमावणार आहोत आपण तिघं. चुप बस, बिल्ला खेकसला. मरणार आहेस तू? आम्हाला मरणारा अजून पैदा व्हायचा आहे, आणि तो जर पैदा होऊन इथे आलेला असेल तर त्याला आम्हीच ठार करू. त्याचवेळी रघुवीर उपाध्ये किटीच्या मागे मागे त्या खोलीत आला. किटी आराम खुर्चीच्या रुंद हातावर बसली. बाहेर तुझे सासरे येऊन वाट पाहतायत. त्यांना इथे येण्याचं तू आमंत्रण दिलंस काय? बिल्ला चिडक्या स्वरात रघुवीरला म्हणाला. त्याचा स्वर तीव्र झाला. किती सासरे आलेत? दोघे होते, रघुवीर उत्तर देत म्हणाला. एक तर मेला असं कळलं आणि दुसरा मीच ठकरालला घेऊन गेलाय. आम्हाला मूर्ख बनवू नको. नीट सांग किती आहेत ते बाहेर. मी सांगितलं ते खरं आहे.
ते दोघंच होते. आता यावेळी बाहेर आणखी कोणी नाही. पण थोड्याच वेळात पोलिसांचा गराडा बंगल्याभोवती पडेल हे 100% खरं आहे. तुम्ही पैशांच्या बॅगा उचला आणि पळा इथनं. रघुवीरनं काटदारीचा उल्लेख मुद्दामून टाळला होता. बिल्लानं खिडकीचा पडदा पूर्ण दूर सरकवला. दिवा लाव, बिल्लानं किटीकडे पाहत म्हटलं. आरामखुर्चीच्या हातावर टेकून बसलेल्या किटीनं जवळच असलेल्या भिंतीवरचा लाईट स्विच ऑन केला. प्रकाशानं रूम उजळली. मोहिनी राजन कुठे आहे? बिल्लानं रघुवीरकडे ओळखून पाहत विचारलं. तो स्वतः का नाही आला इथे? तो इथे कसा येईल? तो तर पळून गेला. तुमची वाटणी माझ्याजवळ आहे. आपला आपला हिस्सा वाटून घ्या आणि इथून चालते व्हा, रघुवीर तीव्र स्वरात म्हणाला. बिल्लानं बॅगांकडे हावऱ्या नजरेनं पाहिलं. किती रक्कम आहे? 3 कोटींपेक्षा जास्त असेल. तू खोटं बोलतोय. मी खोटं बोलतोय असं वाटतंय तर स्वतः बॅग उघडून बघ. असं बोलून रघुवीर बॅगाजवळ वाकला. थांब थांब थांब, मी उघडतो, बिल्ला ओरडला. नको, त्यालाच उघडू दे. कुठला चान्स घ्यायचा नाही आपण. किटीनं असं म्हणताच बिल्ला तिथेच थांबला. रघुवीरनं तिन्ही बॅगा उघडल्या. व्यवस्थित ओळीनं एकावर एक रचलेल्या नोटांची पुडकी पाहताच किटीच्या ओठातून एक शीळ बाहेर पडली. बिल्लाचे डोळे इतके विस्फारले की तोंड उघडं टाकून लाळ टपकायची तेवढी राहिली होती. पैशाचा डोंगर डोळ्यासमोर दिसताच बिल्ला इतका बेभान झाला की बुद्धी गुंग झाल्यामुळे पिस्तूल धरलेला हात नकळत सैलावला आणि जमिनीच्या दिशेने वळला. पिस्तुलाचं भान विसरून तो बॅगांच्या जवळ गेला. हीच संधी रहमत खानने हेरली. पापणी लवते न लवते त्यानं टिपायवरचा ब्रॉन्झचा जड पुतळा उचलला आणि सर्व शक्ती एकटावून त्याने बिल्लाच्या मनगटावर त्या पुतळ्याचा जबरदस्त प्रहार केला. एका क्षणात बिल्लाच्या हातातली पिस्तूल दूर उडालं. वेदनेने कळवळत त्यानं आपलं मनगट जोरात दाबून धरलं आणि तो थैथयाट करत मोठमोठ्याने किंचाळू लागला. जमिनीवर पडलेल्या आपल्या पिस्तुलावर रहमत खाननं क्षणाचाही विलंब न लावता झडप घातली आणि ते ताब्यात घेतलं. जणू त्याची शक्ती परत आली असं त्याला वाटलं. पुढच्या क्षणी बिल्ला आणि किटीवर ते रोखून रहमत खान उभा राहिला. आरामखुर्चीच्या हातावर टेकलेली किटी तसूभर देखील हलली नाही. ती तशीच बसून राहिली होती. तिचा एक हात खुर्चीच्या कुशनवर होता. चेहरा पूर्ण भावशून्य होता आणि डोळ्यात एक विचित्र चमक होती. मिस्टर उपाध्ये, नीट आठवून सांगा, या क्षणी बाहेर किती पोलीस आहेत? रहमत खाननं अत्यंत नरम स्वरात रघुवीरला विचारलं. आम्ही मोठ्या संकटात आहोत. आम्हाला त्यांची खरोखरच मदत हवी आहे. मी या दोघांना त्यांच्या ताब्यात देऊन स्वतः मी सुद्धा आत्मसमर्पण करणार आहे. कोणी जर बाहेर असेल तर प्लीज तुम्ही त्यांना बोलून घ्या. एकच पोलीस ऑफिसर आहे तिथे, त्याला प्लीज घेऊन या, रहमत खाननं अतिशय थकलेल्या आवाजात रघुवीरला विनंती केली. वेदनेने कळवळत, कणत, धडपडत भिंतीचा आधार घेत बिल्ला कसाबसा उभा राहिला. तोंडानं तो रहमत खानला शिव्यांची लाखोली वाहत होता. रघुवीरनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो रूम बाहेर पडला. तो जाताच रहमत खाननं झटकन दरवाजा लोटून घेतला. त्यानं पिस्तुलाचं रोख बिल्लाच्या दिशेने सरळ केला होता. त्याची अर्धी पाठ किटीच्या दिशेने असल्यामुळे त्याची नजर तिची हालचाल टिपू शकणार होती. पण खुर्चीच्या कुशनवर सहज टेकलेला तिचा हात हळूहळू कुशन खाली सरकत असल्याचं मात्र तो पाहू शकला नाही. कुशनच्या खाली किटीचा हात रघुवीरचं ते ऑटोमॅटिक पिस्तूल शोधत होता. ते पिस्तूल तिनं आदल्या रात्री बिल्लाच्या पॅन्टच्या खिशातून गुपचूप काढून घेतलं होतं आणि आरामखुर्चीच्या कुशनखाली लपवून ठेवलं होतं. आता तेच पिस्तूल किटी कुशनखाली चाचपत होती. तिचं लक्ष पाठमोऱ्या रहमत खानवर होतं. रघुवीर पॅसेज ओलांडून वरांड्याच्या दिशेने पावलं टाकताना तोच समोरच्या खोलीचा दरवाजा आवाज न करता उघडला गेला आणि अंजली वायोग्यानं दारातून बाहेर आली. तिनं आपले दोन्ही हात पसरवून रघुवीरला मिठी मारली. रघुवीरनं तिला आपल्या हृदयाशी घट्ट धरलं आणि तिचं सांत्वन करू लागला. आता घाबरण्याचं मुळीच कारण नाही अंजू. मी CID ऑफिसरला जो बंगल्याच्या बाहेर आहे त्याला आणायला जात आहे. तो इथं येईल आणि मग आपण. रघुवीर आपलं वाक्य पूर्ण करू शकला नाही. कानठळ्या बसवणारा आवाज झाला होता. तो आवाज गोळी झाडल्याचा होता. रघुवीर आणि अंजली पूर्व मूर्तीवर स्तब्ध झाले. त्या आवाजानं बाळ रडायला लागलं होतं. कुशनच्या खाली सरकवलेल्या किटीच्या हातात ते ऑटोमॅटिक पिस्तूल लागलं होतं. तिनं आपलं बोट ट्रिगरवर ठेवून पिस्तूल कुशन बाहेर काढलं आणि अर्धवट पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या रहमत खानच्या पाठीचा वेध घेत किटीनं ट्रिगर दाबला होता. रहमत खानला वेदना जाणवलीच नाही. कुठली तरी जड वस्तू आपल्या पाठीवर अचानक येऊन आदळली असं वाटलं
आणि तो धाडकन कोसळला. त्याच्या हातातलं पिस्तूल बिल्लाच्या पायाशी येऊन पडलं. किटीचा चेहरा पांढरा फटक पडला होता. ती एकटक रहमतच्या देहाकडे पाहत उभी होती. जमिनीवर रक्ताचा चिकट लाल भडक सडा पडला होता. त्याही अवस्थेत रहमत खान उठून उभारण्याचा प्रयत्न करू लागला. किटीच्या चेहऱ्यावर कसल्याच संवेदना नव्हत्या. उठण्याची तडफड करणाऱ्या रहमत खानकडे ती निर्दयी नजरेने पाहू लागली. किटीनं पुन्हा एकदा ट्रिगरचं बोट दाबलं. पहिली आणि दुसरी गोळी लागण्याच्या अंतरामधल्या क्षणांमध्ये रहमतला आपल्या अम्मीची आठवण झाली. त्याची लाडकी अम्मी जान. तिनं जेव्हा मृत्यूला स्वतःच्या पुढ्यात उभं राहिलेलं पाहिलं असेल तेव्हा ती घाबरली असेल का? तिच्या मृत्यूच्या वेळी तिच्याजवळ आपण नसल्याचा पश्चाताप आता या क्षणी रहमतला झाला. मोहिनी राजनला साथ दिली नसती तरी सुद्धा तिचा मृत्यू मी टाळू शकलो नसतो. तो अटळ होता. तो झालाच असता. आणि तिच्या मृत्यूनंतर माझं एकाकी विदीर्ण अस्तित्व हेच सत्य होतं. तर ते तसंच घडणार होतं. मी एकाकीच राहणार होतो. त्याच वेळी किटीनं झाडलेली दुसरी गोळी रहमतचं मस्तक भेदून बाहेर पडली होती. शेवटचा श्वास सोडता सोडता त्याच्या बंद होणाऱ्या डोळ्यांसमोर अंजलीच्या बाळाचा चेहरा घुमू लागला. मंद हास्य त्याच्या ओठांवर तरळलं आणि पुढल्या क्षणी रहमत खान मंद स्वरात पुटपुटू लागला, ला इलाहा इल्लल्लाह महम्मदुर रसूलुल्लाह. आणि पुटपुटणारे ओठ थरथरत थांबले. रहमत खाननं प्राण सोडला होता. बिल्लानं खाली वाकून डाव्या हातानं रहमतचं पिस्तूल उचललं. त्या कुत्र्यानं माझं उजवं मनगटच तोडलं. बिल्ला वैतागून डाफरला. मूर्ख, गप्प बस. त्याच्यावर ओरडत किटी दारात उभी राहिली आणि तिनं आपलं पिस्तूल पॅसेजमध्ये उभे असलेल्या रघुवीर आणि अंजलीवर ताणलं. अंजलीनं डोळे मिटून घेतले. रघुवीर सुद्धा हादरला. नीरव शांतता पसरली होती. फार्म हाऊसमधून गोळीबाराचा दोनदा आवाज सब इन्स्पेक्टर काटदरेनं ऐकला. तो कमालीचा बेचैन झाला. त्यानं झटकन वायरलेस ऑन केला आणि इनामदार साहेबांशी संपर्क साधला. सर, फार्म हाऊसमध्ये गोळीबार झालाय. रघुवीर उपाध्ये संकटात सापडले असावेत असं मला वाटतंय. आपली परवानगी असेल तर सर मी जाऊ का आतमध्ये? मुळीच नाही, दृढ स्वरात इनामदारांनी बजावलं. जोपर्यंत कुमक तुझ्या मदतीला येत नाही तोपर्यंत तू फार्म हाऊसच्या दिशेने जाता कामा नये. ऐक, पिरंगुट पोलीस स्टेशनला मी सूचना दिलेल्या आहेत. ते पोलीस थोड्याच वेळात येथे पोचतील. ते येईपर्यंत तू आहे तिथे थांब. पण पोलीस ताफा येण्यापूर्वी त्या बदमाशांनी मिस्टर उपाध्यांना किंवा मिसेस उपाध्यांना काही केलं तर? तू आत घालू नको आता आणि फार्म हाऊसच्या बाहेर थांब. ही माझी ऑर्डर आहे. सब इन्स्पेक्टर काटदरे, तुम्हाला फॉलो द ऑर्डर. इनामदार साहेबांच्या निग्रही ठणकावून सांगणाऱ्या स्वरांमुळे आलेला राग मनातल्या मनात गेडून काटदरेनं वायरलेस सेटवर एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि सेट बंद केला. रहमत खानचं प्रेत पाहून अंजलीच्या ओठातून भीतीनं अस्फुट किंकाळी बाहेर पडली. रघुवीरला तिनं घट्ट धरलं. रहमत खान मेला यावर बिल्लाचा विश्वासच बसत नव्हता. एकदा किटीकडे तर एकदा तिच्या हातातल्या पिस्तूलकडे तो आळीपाळीने पाहत होता. बॅगा उचल, किटी घाईघाईने म्हणाली, आणि कारमध्ये ठेव. मी कशा उचलू? माझं तर मनगट तुटलंय. मनगटच तुटलेलं नाही, हात नाही तुटलेत. बॅगा उचल आणि कारमध्ये ठेव. चल झटकन. ती कडाडली. स्वतःला शिवाय देत बिल्लानं बॅगा बंद केल्या आणि कसं बसं त्या बॅगा उचलत त्याने कारपर्यंत आणल्या. डाव्या हातानं एक एक करत बॅगा कारच्या आत सीटवर ढकलल्या. अंजली आणि रघुवीरकडे किटी एकटक पाहत होती. त्यांच्यावर ताणलेलं पिस्तूल तिनं क्षणभरही दूर केलं नव्हतं. याची हत्या मी केली आहे, रहमत खानच्या प्रेताकडे नजरेनं इशारा करत किटी अर्धेतखोरपणे म्हणाली. मला कोणी अडवू शकत नाही. आम्ही दोघं इथून जाणार आणि जाताना तुझ्या बायकोलाही बरोबर घेऊन जाणार. जर तू काही गडबड केलीस तर मी आधी तुझ्या त्या सुंदर बायकोची आणि तुझ्या लाडक्या मुलाची हत्या करीन. आता तू इथून दूर हो आणि भिंतीला पाठ लावून उभा राहा. तू अंजलीला घेऊन जाऊ शकत नाहीस, रघुवीर दृढ स्वरात म्हणाला, परंतु त्याच्या चेहऱ्यावर किंचित सावट पसरलं होतं. तू समोरून आधी दूर हो, नाहीतर तुला आधी गोळी घालीन. किटीचा स्वर इतका तीव्र होता की बोलल्याप्रमाणे ती केल्याशिवाय राहणार नाही असं वाटत होतं. मला नेऊ दे तिला, रघुवीर. मला नेत आहेत तर त्यांना अडवू नका, नाहीतर ती आपल्या बाळाला. रघुवीरचा हात सोडत अंजली त्याच्यापासून दूर सरकली. तिचा आवाज भरून आला होता. प्लीज, तुम्हाला हवं असेल तर मला तुमच्यासोबत घेऊन चला. मी यायला तयार आहे, पण बाळाला आणि त्याच्या आईला नेऊ नका, रघुवीर अजिजीनं म्हणाला. चोर पावलानं बिल्ला रघुवीरच्या पाठीमागून केव्हा येऊन उभा राहिला ते त्याच्या लक्षात आलं नाही.
किटीनं बिल्लाला मानेनंच खून केली आणि काय घडतंय ते कळायच्या आधीच बिल्लानं पिस्तुलाची लाकडी मूठ थाडकन रघुवीरच्या डोक्याच्या मागच्या भागात प्रहारली. बिल्लाची हालचाल अंजलीनं पाहिली. ती रघुवीरला सावध करणार इतक्यात प्रहार बसलाच. रघुवीर धडपडत जमिनीवर आडवा झाला आणि दुसऱ्या क्षणी तो बेशुद्ध झाला. अंजली त्याला आधार द्यायला पुढे धावली, पण बिल्लाने तिचा दंड धरला. आता उशीर नको, पळायचं बघ, किटी बिल्लाकडे पाहत म्हणाली. बिल्लाच्या पंजातून आपला दंड सोडून घेण्याचा प्रयत्न अंजली करू लागली. बिल्लानं दंडावरची पकड घट्ट केली आणि तो तिला ढकलत जवळजवळ फरफटच कारच्या बाजूला घेऊन आला. किटीनं मागचा दरवाजा उघडला. बिल्लानं अंजलीला मागच्या सीटवर ढकललं आणि तो तिच्या शेजारी बसला. तर पुढचा दरवाजा उघडून किटी स्टिअरिंग व्हील पाशी बसली आणि दुसऱ्याच मिनिटाला तिनं गाडी स्टार्ट केली. प्रवेश मार्गाच्या रोखानं गाडी धावू लागली. ते आपल्यावर गोळ्या झाडणार नाहीत? कापऱ्या आवाजात बिल्लानं विचारलं. मला का विचारतोयस? कळेलच आता. किटीचा स्वर भयानक शांत होता. बिल्लानं अंजलीला पुढे ओढलं आणि तिच्या पाठीमागे आपला चेहरा लपवला. अंजलीच्या खांद्यापलीकडून तो किटीकडे भयभीत नजरेने पाहू लागला. किटी मात्र एखाद्या पुतळ्यासारखी निश्चल बसली होती. फक्त तिची नजर समोरच्या काचेवर आणि हात फक्त स्टिअरिंग व्हीलवर सफाईने फिरत होते.